नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचं लेक्चर रिव्हिजनचं 5वं लेक्चर आहे. आशा करतो तुमची रिव्हिजन जी आहे ती प्रॉपर चाललेली आहे आणि तुम्ही रिव्हिजन चांगल्या पद्धतीने करत आहात. आता जर एक्झाम खूप जवळ आलेली आहे, तुम्ही दुपारच्या टायमामध्ये पेपर 2 चा सराव करणं अपेक्षित आहे. पेपर 2 दुपारी असतो, त्यामुळे तुम्ही सीसॅट वगैरे जे आहे ते दुपारी सोडवत जा. ओके. आणि अजूनही तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 समान टाइम दिला पाहिजे, इक्वली टाइम डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. पेपर 2 ला सुद्धा तुम्ही तेवढंच वेटेज टाइमचं दिलं पाहिजे. चला सुरुवात करू आता पहिल्या क्वेश्चन पासून. बघा, खालीलपैकी कोणते राज्य नोव्हेंबर 2018 मध्ये राज्यातील आपत्कालीन प्रतिसाद केंद्र ERC इमर्जन्सी रिस्पॉन्स सेंटर द्वारे पोलीस, अग्नी, आरोग्य आणि इतर हेल्पलाईन जोडणारा एक आणीबाणी क्रमांक 112 सुरू करणारे पहिले भारतीय राज्य बनलेले आहे? पहिले विचारलेलं आहे तुम्हाला, तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. बघा, हिमाचल प्रदेश हे पहिलं राज्य बनलेलं आहे टू लॉन्च सिंगल इमर्जन्सी रिस्पॉन्स नंबर 112. आणि याच्या थ्रू काय होणार आहे, जे तुमचं अग्नी आहे, पोलीस आहे, आरोग्य आहे आणि इतर जे हेल्पलाईन नंबर असणार आहेत ते एकच याच्या अंडर असणार आहेत. जसं की 100 पोलीस, 101 फायर ब्रिगेड, 108 हेल्थ आहे, 1090 स्त्रियांसाठी हेल्पलाईन आहे. मग हे जे आहे ते सर्व एकाच नंबर खाली असणार आहे 112. आणि हे कशाच्या अंतर्गत आहे, तर इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम प्रोजेक्ट याच्या अंतर्गत सुरू केले गेलेलं आहे. आता दुसरं राज्य सुद्धा लक्षात ठेवा, नागालँड. नागालँड आहे ते ईशान्येकडील पहिलं आणि देशातील दुसरं राज्य आहे की त्यांनी हे जे आहे ते सिस्टीम चालू केलेली आहे. याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते जवळपास 4-4.5 करोडचं जे आहे ते असिस्टन्स देते. ओके, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. महिलांसाठी याच्यामध्ये वेगळं फीचर आहे, शाउट SHOUT हे फीचर महिलांसाठी सुद्धा याच्यामध्ये लॉन्च केलं गेलेलं आहे. एवढं तुम्हाला 112 आपत्कालीन एक क्रमांक माहित तुम्हाला असणं गरजेचं आहे. बघू नेक्स्ट क्वेश्चन. 28 डिसेंबर 2018 रोजी गोवा येथे कोकण 2018 भारत आणि कोणत्या देशादरम्यान द्विपक्षीय नौदल अभ्यास झाला? तर बघा, इथे कोकण 2018 विषयी विचारलेला आहे. तर कोकण 2018 जो आहे तो, आणि तुम्हाला इथे एक क्वेश्चन दुसरा पण होते, कुठे झालं, तर गोवा येथे झालं. ओके. आणि हा जो कोकण 2018 जो आहे याची सुरुवात जी आहे ती 2004 पासून झालेली आहे, हे पण जस्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि हा जो झालेला आहे तो भारत आणि युनायटेड किंगडम UK या 2 देशांमध्ये झालेला हा युद्धाभ्यास आहे, नौदल युद्धाभ्यास आहे. ओके, एवढं जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. सुरुवात 2004 साली झाली आहे. आता इथे युद्धाभ्यासाचा क्वेश्चन घेण्याचं रिझन की तुम्ही परत जे आहे ते पूर्ण युद्धाभ्यास जे आहे ते याचा इथे सराव करावा. ओके. आता हँड इन हँड जो भारत आणि चायना लष्करामध्ये झालेला होता चीन मधील चेंगदू येथे. ओके. त्यानंतर आपण पाहिलेला होता धर्म गार्डियन, भारत आणि जपानमधील पहिला लष्करी सराव होता, मिझोरम मध्ये झालेला होता. त्यानंतर सिम्बेक्स. ओके, सिम्बेक्स का लक्षात ठेवायचं, कारण ही याची 25वी एडिशन आहे आणि 25वी एडिशन असल्यामुळे हा खूप मोठा असा आतापर्यंतचा युद्धाभ्यास असणार आहे. अंदमान आणि बंगालच्या खाडीमध्ये जो आहे तो याचा झालेला आहे. आणि तो जो आहे त्याची सुरुवात जी आहे ते 1994 पासून झालेली आहे, हे पण जस्ट लक्षात ठेवा. 25वी आवृत्ती असल्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, आतापर्यंत सर्वात मोठा आहे. समुद्रशक्ती पहिलाच आहे भारत आणि इंडोनेशियामधील नौदलाचा सराव आहे. ओके. इंडोनेशियामधील सुराबया बंदराजवळ. इंडोनेशिया आलं की तुम्हाला जकार्ता आठवलं पाहिजे, जकार्ता आठवलं की लगेच तुम्हाला एशियनचं हेडक्वार्टर आठवलं पाहिजे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्यामधून सगळ्याचे युद्ध. त्याबरोबर ट्रायडन जंक्चर सुद्धा आपण पाहिलेलो, नाटोचा सर्वात मोठा युद्धाभ्यास होता. नाटो आणि 2 सदस्य देश होते. नाटोचे सदस्य देश किती आहेत, 29, आणि 2 देश ऍड केले गेलेले होते, फिनलँड अँड स्वीडन, हे पण जस्ट ऍड करा. नॉर्वेच्या समुद्र किनाऱ्यावर झालेला होता नाटो, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन. ओके, याचं जे हेडक्वार्टर आहे ते ब्रुसेल्स, बेल्जियम येते. एवढं जस्ट तुम्हाला याच्यामधून युद्धाभ्यासाचा सराव करणं अपेक्षित आहे. त्याबरोबर कोप इंडिया पण लक्षात ठेवा. कोप इंडियामध्ये जपान ऍड केलं गेलेलं होतं. जपान ॲज अ ऑब्झर्वर म्हणूनच होतं, भारत आणि अमेरिकेमध्ये झाला, त्यामुळे कोप इंडियामध्ये जपान ऍड केल्यामुळे कोप इंडिया सुद्धा एक स्पेशल महत्त्व प्राप्त झाले. तर हे सुद्धा तुम्ही जो आहे तो लक्षात ठेवा. कुठे झाला, पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. ओके, बघू पुढे. क्वेश्चन नंबर 3. नोव्हेंबर 2018 मध्ये
कोणत्या दक्षिण आशियाई देशाच्या संसदेने राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची वयोमर्यादा रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव संमत केला आहे? ओके, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालदीव. मालदीवच्या संसदेकडून जो आहे तो राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची वयोमर्यादा रद्द करण्यासंबंधीचा जो प्रस्ताव होता तो मंजूर केला गेलेला आहे. तर तुम्हाला दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यूने क्वेश्चन तयार केला पाहिजे की मग ही वयोमर्यादा किती होती, तर 65 पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्ती जे आहे त्याला ही निवडणूक म्हणजे जी होती ती लढवता येत नव्हती असं पहिलं होतं. पण आता तो त्यांनी रद्द केला आणि आता काय क्रायटेरिया ठेवलाय की 35 किंवा 35 पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तीसाठी तो इलिजिबल असणार आहे. ओके, 35 किंवा त्यापेक्षा अधिक, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मालदीवचे जे राष्ट्रपती होते ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी पहिलाच प्रदेश दौरा भारताचा केलेला होता. 3 दिवसीय ते भारत दौऱ्यावर होते. त्यावेळेला त्यांचं नाव लक्षात ठेवा, इब्राहिम मोहम्मद सोली. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेलं की मालदीवला भारताकडून 1.4 अब्ज डॉलरची मदत जी होती ती जाहीर केलेली होती. त्यामुळे हे जे आहे ते इम्पॉर्टंट आहे. ते राष्ट्रपती झाल्यानंतर पहिलाच दौरा होता, त्यामुळे हे पण जस्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. बघू पुढची न्यूज. संविधानातील कोणत्या कलमाखाली UPSCच्या अध्यक्षपदाची नियुक्ती राष्ट्रपतींकडून केली जाते? तुम्हाला कलम विचारलेला आहे UPSCच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यासाठी. तर ज्या वेळेला आपण UPSCच्या रिलेटेड न्यूज आली त्या वेळेला हे घेतलेलंच आहे. कलम 315, 16, 17, ओके, 20 पण आपण पाहिलेलं आहे. तर कलम 315 जे आहे ते काय आहे, संघराज्यासाठी एक UPSC असावी, एक लोकसेवा आयोग असावं. ओके, आणि 316 जे आहे त्याच्यानुसार काय सांगितलेलं आहे की आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक आणि त्यांचा पदावधी याच्याबद्दल तरतूद आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 317 जे आहे ते रिमूव्हल अँड सस्पेन्शन, हे जे आहे ते केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारेच त्यांचं जे आहे ते सस्पेन्शन किंवा रिमूव्हल केलं जाऊ शकतं. मग तुम्हाला त्यांचे रिझन सुद्धा माहीत असणे गरजेचे आहेत. लक्षात ठेवा रिझन कोणकोणते असतात, कारण तुम्हाला एक्झाममध्ये मल्टीलायनरमध्ये विचारलं जाऊ शकतं. 20 जे आहे ते UPSCच्या फंक्शन रिलेटेड आहेत. आता इथे UPSC आलेला आहे, तर UPSCच्या काय काय न्यूज पाहिलेल्या आपण. अरविंद सक्सेना UPSCचे अध्यक्ष झालेले होते, तर तुम्हाला त्या अरविंद सक्सेना यांच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. जून 2018 पासूनच ते प्रभारी अध्यक्षपद भूषवत होते. 2015 मध्ये ते UPSCचे सदस्य म्हणून त्यांची नेमणूक झालेली होती आणि याआधी ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे संचालक होते. ओके, एवढं जस्ट तुम्हाला माहित पाहिजे. 1978च्या बॅचचे ते अधिकारी आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की काश्मीरी अधिकारी फैजल यांनी राजीनामा दिला होता, फैजल शाह, जे की UPSC परीक्षेत अव्वल क्रमांक पटकवलेले पहिले काश्मीरी होते. एवढं जस्ट माहित पाहिजे. त्यांनी रिझन जे होतं ते दिलेलं होतं की भारतीय मुस्लिमांना तिथे जे आहे ती वागणूक दिली जाते ती दुय्यम आहे म्हणून केलेलं आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला UPSCच्या रिलेटेड माहिती असणं गरजेचं आहे. सदस्यांच्या पण नेमणूक झालेल्या होत्या, त्या सदस्यांची नावं सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. भारतभूषण व्यास वगैरे. बघू पुढे. 13व्या G20 शिखर परिषद 2018 आयोजित करण्याचे ठिकाण कोणते शहर आहे? म्हणजे हे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? अर्जेंटिनाच्या ब्युनस आयर्स येथे झालेलं आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता हे घेण्याचं रिझन म्हणजे तुम्हाला दुसरा क्वेश्चन पण बनू शकतो की G20 2022ला जी होणार आहे ती कुठे होणार आहे? तर 2022ला होणार आहे ती भारतामध्ये होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी रिक्वेस्ट केलेली होती, जे की इटलीमध्ये होणार होतं, ते त्यांनी सांगितलं की भारताला जे 75 वर्ष पूर्ण होतात स्वातंत्र्याला, त्यानिमित्त जे आहे ते हे भारतामध्ये आयोजित केलं जावं, म्हणून G20 शिखर परिषद 2022 ची आहे ती भारतामध्ये होणार आहे. ओके, 2021 ची आहे ती इटलीमध्ये होईल. डेट वगैरे काय फायनलाइज नाही, पण इयर फक्त तुम्ही लक्षात ठेवा. बघू पुढे. खालीलपैकी कोणाला 2016 सालसाठी टागोर सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार मिळाला आहे? ओके, याचं उत्तर तुम्हाला माहितच असेल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राम सुतार. आता राम सुतार यांच्याविषयी तुम्हाला माहित पाहिजे आणि टागोर पुरस्काराविषयी सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. आता हे 2016 सालचं काय विचारलेलं आहे, कारण 2014, 15 आणि 16 याच्यासाठी जो आहे तो हा सांस्कृतिक सौहार्द पुरस्कार डिक्लेअर झालेला. मग त्याच्यामध्ये 16 साठी होता तो राम सुतार यांना होता, 14 साठीचा होता तो राजकुमार सिंगजीत सिंग यांना होता. ओके, हे जस्ट लक्षात ठेवा. आणि 2015 साठीचा जो होता तो बांगलादेशमधील छायानट सांस्कृतिक केंद्राला होता. ओके, आणि हे जे सिंगजीत सिंग आहेत ते मणिपूरचे नर्तक आहेत. आता तुम्हाला राम सुतार यांच्याविषयी माहित पाहिजे, कारण स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सुद्धा हेच आहेत ते शिल्पकार आहेत. ओके, एवढं जस्ट तुम्हाला. आणखीन हे जे आहे याचं स्वरूप माहित पाहिजे. स्मृतिचिन्ह आणि 1 कोटी रुपये आहे. आणि राम सुतार यांच्याविषयी त्यांनी भरपूर असे शिल्प तयार केलेले आहेत. अजिंठा वेरूळ लेण्यांमधील जीर्णोद्धारामध्ये सुद्धा त्यांचा हात होता. त्यानंतर मध्य प्रदेशमधील गांधीसागर धरणामधील जे चंबळ स्मारक आहे 45 फुटांचं, ते सुद्धा
त्यांच्याच शिल्पकलेचं उदाहरण आहे. ओके, त्यांना 99 साली पद्मश्री, 2016 साली पद्मभूषण मिळालेला आहे. आणि हा जो टागोर पुरस्कार आहे तो 2011 पासून सुरुवात आहे. फर्स्ट कोणाला मिळाला तर सितारवादक पंडित रविशंकर यांना. एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला 2014 साठी, 15 साठी आणि 16 साठी यापैकी काहीही विचारलं जाऊ शकतं, कारण एकाच वेळी डिक्लेअर झालंय, तर तुम्हाला हे तिन्ही माहीत पाहिजे. बघू पुढे. जागतिक कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये भारताच्या पूजा धांडा हिला कोणते पद मिळालेले आहे? आता याचं उत्तर काय आहे तर कांस्य पदक. ओके, पूजा धांडाला जे आहे ते कांस्य पदक मिळालेलं आहे. आता इथं तुम्हाला जे आहे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2018 याचे आयोजन कुठे केलं गेलं होतं असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं, तर ते बुडापेस्ट हंगेरी. मल्टीलायनर आलं तर तुम्हाला आवृत्ती सुद्धा माहित पाहिजे. याची जी आवृत्ती ती 15वी आवृत्ती आहे. ओके, हे एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहित पाहिजे. आणि आता पूजा धांडाचं आलेलंच आहे, तर तुम्हाला माहित पाहिजे तिची जी वेट कॅटेगरी होती ती 57 kg होती. ग्रीस बुलेन नॉर्वेची खेळाडू होती, तिला तिनं हरवलेलं होतं. पूजाच्या आधी 3 महिलांना मिळालेलं आहे याच्यामध्ये पदक. अलका तोमर, गीता फोगाट आणि बबिता फोगाट. त्यांचं इयर सुद्धा लक्षात पाहिजे. अलका तोमर 2006, गीता आणि बबिता 2012. ओके, एवढं जस्ट तुम्ही याच्याविषयी लक्षात ठेवा. बुडापेस्ट हंगेरी येथे झालेली आहे. बघू पुढे. आणि या स्पर्धेमध्ये भारताला 2 पदकं होती. बजरंग पुनिया यांना सुद्धा होतं. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की बजरंग पुनिया यांना कोणतं पदक होतं. ओके, बघा क्वेश्चन नंबर 8. डिसेंबर 2018 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी देशातील सर्वात मोठी कर्करोग संस्था सुरू झाली? बघा, सर्वात मोठी आहे त्यामुळे तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा. आणि कर्करोग आता सध्या खूपच लोकांना होतो, त्यामुळे हे जे आहे ते तुम्ही याच्यावरती थोडा फोकस करा. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरियाणा. हरियाणातील झज्जर येथे हे जे आहे ते देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय कर्करोग संस्था सुरू झालेली आहे. बघू पुढचा क्वेश्चन. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमानुसार खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय विमानतळ संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ ठरले आहे? याचं उत्तर आहे कोचीन. कोचीन मधलं जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ते जे आहे ते संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ ठरलेले आहे. आता इथं विमानतळाच्या रिलेटेड आलेलं आहे, तर तुम्हाला विमानतळाच्या जेवढ्या न्यूज होत्या त्या इथं रिवाइज करणं अपेक्षित आहे. जसं की तुर्कस्तानमध्ये जगातील सर्वात मोठे एका छताखालील विमानतळ बांधण्यात आलेलं होतं. ओके, आणि त्याचं ते उद्घाटन होतं ते रिपब्लिक डे ऑफ तुर्की 29 ऑक्टोबरला झालेलं होतं. ओके, हे पण जस्ट नोट करून ठेवा. वीर सुरेंद्र साई विमानतळ त्याचं नामकरण केलेलं होतं झारसुगुडा विमानतळाचे. ओके, हे पण जस्ट तुम्हाला जे आहे ते अशा ज्या न्यूज आहेत. केरळमध्ये 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे पहिलं राज्य. एवढं जे सगळ्या न्यूज आहेत त्या तुम्ही इथे रिवाइज करणं अपेक्षित आहे. बघू पुढे. अटल आयुष्यमान उत्तराखंड मध्ये योजना उत्तराखंडमध्ये सुरू केली गेली, तर या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला किती रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार निशुल्क करता येणार आहे? तर बघा, अटल आयुष्यमान उत्तराखंड नावातच आहे, म्हणजे उत्तराखंडमध्ये चालू केली गेलेली आहे. ही जी आहे ती आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आहे. ओके, त्याच्या पार्श्वभूमीवर तयार केली गेलेली आहे. आणि या योजनेअंतर्गत राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार सेवा दिली जाणार आहे. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 लाख. मग या योजनेअंतर्गत जे आहे हे जे आहे ते राष्ट्रीय सुरक्षा आरोग्य मोहीम, नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन स्कीम, याच्या अंतर्गत काय होणार आहे, प्रथम, द्वितीय, तृतीय श्रेणीतील जे वैद्यकीय उपचार आहेत ते देण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला 5 लाख रुपये याप्रमाणे जे आहे ते मदत, अनुदान जे आहे ते दिलं जाणार आहे. आणि यावेळेला जे त्रिवेंद्र सिंग रावत होते त्यांनी लाभार्थ्यांना याच्या संबंधीचं गोल्डन कार्ड म्हणजे कार्ड वाटप सुद्धा केलं गेलेलं होतं. ओके, एवढं जस्ट तुम्हाला याच्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. जवळपास 1350 हजारांवरती हे जे आहे ते उपचार केले जाणार आहे त्याच्यामध्ये. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटतंय, इम्पॉर्टंट वाटतंय आणि तुम्ही या लेक्चरला लाईक कराल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.